बघू शकता मित्रांनो, सध्याला तुरीची रास चालू आहे. गोळी बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता आताच मस्तपैकी आपली तुरीची जी आहे ती रास झालेली आहे. आणि गोळी बघा तुम्ही, किती टॉप क्वालिटीचं गोळ्या बघा. हे नुसता पाला आणि टर्पल वगैरे आहे त्याच्यामध्ये. एकदम टॉप क्वालिटीचं गोळी, घरच्या शेतातलं गोळी आहे मित्रांनो. हे बघा. आता इथून पुढं जे आहे, इथून पुढं पूर्ण 6 महिने म्हणजे मिरगापर्यंत 5 ते 6 महिने फक्त तुरीच्या गोळीवरती आपल्या शेळ्या राहणार आहेत मित्रांनो. बघू शकता आपल्या शेळ्या वगैरे मागे चढतात तिकडे. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, सुक्या व चाऱ्यामध्ये जर विचार करायला गेलं तर सर्वात आधी टॉप नंबरला 1 नंबरला माझ्या दृष्टिकोनातून असेल तर ते ह्या तुरीचं गोळी. कारण कोणत्याही ऋतूमध्ये एकदम आवडीनं खात असतात मित्रांनो. जरा सुद्धा वाटलं करत नसतात जनावर, आपल्या शेळ्या वगैरे मोठे जनावर सुद्धा खात असतात तुरीची गोळी. बघू शकता तुम्ही. आणि 4 ते 5 राहिले आपल्याला विकत सुद्धा घ्यायचे आहे आणि घेऊन पावसाळ्यासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवायचे मित्रांनो. बघू शकता इकडे तुरीची गोळी रास आता झालेली आहे. हे बघा, होता होईल तेवढा आता चारा स्टोअर करून ठेवा. गेल्या वर्षी मी कमीत कमी 10 व्हिडिओ टाकलेले होते की तुरीचं गोळी स्टोअर करून ठेवा, पावसाळ्यामध्ये काम येत असतो. कारण की बऱ्याच जणांचा विषय असते की आमच्या शेळ्यांना पावसाळ्यामध्ये म्हणजे दूधच येत नाही, हेच येत नाही, सगळीकडे नुसता हिरवागार चारा असतो, त्याच्यामुळे हागवण वगैरे लागत असते. ह्या गोष्टी म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, जो शेळी पालक पावसाच्या वातावरणामध्ये जर 80% जर तुम्ही सुक्या चाऱ्यावरती जर भर दिली, म्हणजे आपण जे म्हणतो तुरीचं गोळी, हरभऱ्याचं गोळी, कडबा ह्या गोष्टी, किंवा भुईमुगाची वगैरे वेल, सोयाबीनचं गोळी खात असतील तर ह्या गोष्टींवरती जर भर दिला तर ऑटोमॅटिक म्हणजे रोगराई कमी होत असते. आणि कसं आपलं शेळीपालन चांगलं होत असतं, वेडिगन चांगलं होत असतं, पिल्लांचं संगोपन चांगलं होत असतं. मुळात महत्त्वाचं. कारण तुम्हाला सांगतो, बऱ्याच शेळीपालकांचा प्रश्न असतो की वजन वगैरे वाढतंय का, हिरव्यावरीने नाहीत आमच्याकडे. हे बघा, खरं वजनच वाढतंय या सुक्या चाऱ्यामुळं. कधी पण लक्षात असू द्या, 70% 80% शेळीपालन चालत असतं ते म्हणजे सुक्या चाऱ्यावरती. कधीही लक्षात असू द्या तुम्ही मित्रांनो. कारण कसं आहे, हिरव्या वैरण तर असायलाच पाहिजे, पण कसं आहे आता बघा, एका चाऱ्यावरती शेळीपालन चालतं इथून पुढे आपलं 5 ते 6 महिन्याचं. बघू शकताय. आणि तिकडं सुद्धा जे खालचं जे रान होतं आपल्या शेळपसलं ते सुद्धा आता रास करून घेतले. तिकडं सुद्धा आता गुळी आहे. बघू शकताय. तुरी वगैरे निघालेल्या आहेत सध्या. इकडं जबरदस्त लालवी तूर आहे. तिकडं आपल्या शेळ्या. आणि हो, 2 जे बोकड आहेत ते पांढरा सोडून हा एक आणि तो मोठा आहे, ते 2 बोकड आहेत, त्याची विक्री झालेली आहे. त्याचा पण सविस्तर व्हिडिओ येईल. तुम्हीच म्हणता ना की बाबा 6 महिन्याचं बोकड तुम्ही 10,000 प्लस विक्री करता, 12,000 प्लस कसं काय विक्री करता. आता तुम्हाला लाईव्ह म्हणजे एकदम म्हणजे व्यापाऱ्यासोबत, त्या शेतकऱ्यासोबत सौदा केलेला एकदम सविस्तर असा त्यांच्याच तोंडानं ऐकून आणून तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवायचे आपल्याला की कोणत्या पद्धतीने संगोपन होतं आणि कोणत्या पद्धतीने आपण विक्री केलेली आहे. तो व्हिडिओ आवश्यक पाहण्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.